जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे यांनी सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत आपल्या सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला आहे. पांडुरंग डुकरे यांच्या राजीनाम्याचा खरपूस समाचार गावच्या सरपंच रेश्मा बोटकर व उपसरपंच रामचंद्र डुकरे यांनी घेतलाय. तर सरपंच उपसरपंचाच्या ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या मी मांडल्या, परंतु माझा त्यांनी कधी विचार केला नाही. ग्रामपंचायतीच्या विरोधात माझ्याकडे अनेक पुरावे असून मी वेळ आल्यावर सगळे ओपन करेल, असे पांडुरंग डुकरे यांनी शिवनेरी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. पाहूयात सविस्तर. त्यांनी जो राजीनामा दिलाय तो त्यांच्या वैयक्तिक कारणाने दिलाय आणि त्यांनी जो आरोप केलाय की मनमानी कारभार करतात सरपंच उपसरपंच, असं काही नाहीये. हे आरोपच चुकीचा आहे मेन म्हणजे. आणि त्यांना जर असं वाटत असेल का सरपंच उपसरपंच मनमानी कारभार करतात, तर त्यांनी त्या मनमानी कारभार करतात त्या याच्यात विरोधात पुरावे उपलब्ध करावा किंवा पुरावे द्यावे. त्यांचा कुठलाही विरोध नव्हता आणि त्यांनाही कोणी विरोध करत नव्हतं. असा कोणता कुठलाही विषय झालेला नव्हता का सरपंच उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिला एक सदस्याने, असं त्याचं वैयक्तिक मत आहे. त्याच्या व्यतिरिक्त बी आज तो सोडून 9 सदस्य आहेत. तुम्ही 9 सदस्यांची माहिती का सरपंच उपसरपंचांचा मनमानी कारभार चालू आहे की काय? आणि त्याचं खरं राजीनामा देण्याचं कारण साहेब, त्याने अर्ज दिला होता, त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेला आहे त्या सदस्याने राजीनामा. वैयक्तिक मी माझ्या कारणास्तव मी राजीनामा देत आहे. आणि जी व्यक्ती स्वतःचा अर्ज लिहून देते का वैयक्तिक मी माझ्या कारणास्तव राजीनामा देत आहे आणि ती जर आमच्यावर चुकीचा आरोप करीत असेल, तर ह्या गोष्टीत साहेब आम्ही 100% याच्यात आमची बदनामी झालेली, मानहानीचा दावा 100% त्या व्यक्तीवर करणारे साहेब. आणि त्यांनी दाखवून द्यावं ना साहेब का मनमानी कारभार काय केलाय, एखादा पुरावा पाहिजे ना त्याला का हे काम मी केलं, इथं मला विरोध केलाय. बाकी त्याच्या व्यतिरिक्त 9 सदस्य आहेत अजून. बाकी 9 सदस्याला वाटत नाही सरपंच उपसरपंच मनमानी कारभार करतो आणि इथं प्रत्येक सदस्याला विचारात घेऊनच काम केलं जाते. इथून पाठीमागे बी कुठली गोष्ट असेल तर त्यांना विचारात घेऊनच काम केलं जात होतं साहेब. मागील दप्तरावर जर मनमानी कारभार जर कंटाळून हे करीत असेल तर याच्या आधी पण साहेब त्यांचं आमचं ग्रामपंचायत रेकॉर्ड दाखव तुम्हाला, सूचक अनुमोदक म्हणून त्यांचे नाव आहे त्या सदस्याचे. आता राजीनामा दिला ह्या मिटिंगला त्याचं सूचक अनुमोदक म्हणून नाव नसेल, पण इथून मागं प्रत्येकाला सूचक आणि अनुमोदक म्हणून नाव आहे साहेब. मग कसं काय तुम्ही तो सांगतोय का सरपंच उपसरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दे? हा आमच्यावर चुकीचा आरोप केलेला आहे साहेब. तुम्ही बाकी बी आता एक सदस्य त्यांना विचारा, अजून बाकीचे सदस्य त्यांना पण विचारा. आणि हे आमचे उगाच बदनामी करायचं काम आहे. खरं तर या गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणार नव्हतो, पण रोजच बातम्या यायला लागल्या आणि समजा एखादा जर चुकीचा जर आरोप करीत असेल आणि आपण जर ती गोष्ट थांबून राहिलो किंवा गप्प बसलो तर मग ते आपण केलं हे सिद्ध होतं साहेब. त्याच्यामुळे मला मी तुम्हाला ही प्रतिक्रिया देत आहे. याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीविषयी मला काही बोलायचंही नाही आणि काहीच नाही साहेब. आमच्या पद्धतीने काही त्यांना विरोध केला का राजीनामा देऊ नका म्हणून? मी याच्या आधी त्याला 3 वेळा सांगितलं होतं तू चुकीचे करतोय, लोकांनी निवडून दिलेले, राजीनामा देऊ नको. त्यांनी पहिले 2 वेळा माझं ऐकलं होतं. आत्ताच्या वेळेस आणि प्रत्येक जर गोष्ट ती बारीक परवानी जर असेल तर यायचं मी माझा राजीनामा देतोय. ते कोण आता मी काय इथं मिटिंग लागली होती, आम्ही मिटिंग मध्ये मंजूर करून टाकला राजीनामा. प्रत्येक वेळेस कोण हे करणार साहेब? आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे ना, त्यांनी चुकीचे आरोप करण्यात हे नाही साहेब का सरपंच उपसरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून. त्यांनी दाखवा मनमानी कारभार काय केलाय ते. स्वतः चूक करायची आणि ती दुसऱ्या खापर फोडायची बरोबर नाही साहेब. त्यांनी एकदा बी ते आमचा ग्रामपंचायतचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती टाकलं होतं की मला सदस्य यांनी याच्यातून मुक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार. मी त्यावेळेसच सांगितलं होतं का आम्ही केलेलं नाही, तुम्ही स्वतःच्या मनाने केलेलं नाही. बारीक पोर असेल तर त्याला समजू शकतो साहेब आपण. तुम्हाला आज 600-700 लोकांच्या वाटमधून तुम्ही निवडून आले, 200 मतांनी निवडून आले, तुम्ही तुमच्या पद्धतीने राजीनामा दिला, याच्यात आमचा काय दोष आहे? आमच्यावर काय खापर पडायचं? आम्ही रेकॉर्ड दाखवा तुम्ही ग्रामपंचायत दप्तर बघा, इथून मागल्या जेवढ्या मिटिंग झाल्या तो सदस्य प्रत्येक मिटिंगला हजर आहे. एखादी गोष्ट जर करायची असेल, एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा साहेब, इथं ग्रामपंचायतचे शॉपिंग सेंटरचे गाळे ठीक आहे,
तो काही विषय असू द्या, इथं शॉपिंग सेंटरची भाडेवाढ करायची. शॉपिंग सेंटरची भाडेवाढ करीत असताना तो बहुमताने निर्णय पास झालेला आहे. तुम्हाला मी त्याचं हे पण देऊ शकतो. तो समजा त्या गोष्टीला विरोध करतोय का भाडेवाढ झाली नाही पाहिजे, एक सदस्य विरोध करतोय, बाकी कोणताच सदस्य विरोध करत नाही. मग याला मनमानी कारभार बनायचं साहेब. ग्रामपंचायतचं उत्पन्न तर वाढलं पाहिजे. जी आपण संस्था चालवतो ती वरती गेली पाहिजे साहेब. बाकीचे तुमच्या ज्या पतसंस्था आहेत किंवा बँक आहेत यासारखी जी गावची संस्था आहे ना साहेब, याच्यात माझा काय फायदा आहे? ग्रामपंचायत उत्पन्न वाढलं म्हणजे काय माझ्या घरी जाणार आहे का? इथं कुठल्याही ठेकेदाराला विचारा साहेब, किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीचे कामं देतोय कुणालाही विचारा, इथं 1 रुपया कुणाकडून घेतला जात नाही. काम क्वालिटीदार त्याचं करून घेतलं जाते. आणि तुम्ही जर शॉपिंग सेंटरच्या गाड्यावरून तुम्ही एकटे विरोध करताय का भाडेवाढ झाली नाही पाहिजे? तुमच्या घरातले असतील गाडे किंवा तुमचे कोणते नातेवाईकांचे असतील, लागेबांधे असतील, तुम्ही जर तुमचे नातेवाईक असतील किंवा लागेबंदी कोणी असेल त्यांच्या फायद्यासाठी जर तुम्ही हा निर्णय घेत असेल तर ते मान्य करण्यात जाणार साहेब. एकच सदस्य का बाकीच्या पण सदस्याचा विरोध होतो तुम्हाला प्रत्येक वेळेस? कसं आहे, तुम्ही बाकीच्या सदस्यांची मुलाखत घ्या साहेब. बाकीचे सदस्य त्यांनी त्याचं एकट्याचं म्हणणं आहे की नाही सदस्यांना विचारत घेतलं जात नाही साहेब. तुम्ही बाकीच्या सदस्यांची मुलाखत घ्या. इथं आता आमच्या जर एक सदस्य बसले त्यांना विचारा, आजूबाजू गावात तिथं दोन सदस्य त्यांनाही जाऊन विचारा, त्यांची मुलाखत घ्या, तुमच्या पण लक्षात येईल ना. ग्रामपंचायत सदस्य आहात, जेव्हा ग्रामपंचायत मीटिंग असते तेव्हा तुम्हाला विचारात घेतलं जातं का? काही ग्रामपंचायत एका सदस्याचा असा आरोप आहे की आम्हाला विचारात घेतलं जात नाही, मनमारी कारभार केला जातो. तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला काय वाटतंय? नाही, विचारतात प्रत्येकाला कोणाचं काय मत आहे सांगावं पुढे. तुम्हाला वाटतंय का असं सरपंच उपसरपंच मनमानी कारभार करतात? नाही, असं काही लक्षात नाही आज आलेलं. विचारतात प्रत्येक मीटिंगला काही विषय असले तर ते विचारतात, काय करायचं, कसं करायचं, तुमची काय प्रतिक्रिया आहे विचारतात. सरपंच आणि उपसरपंचाचा मनमानी कारभार चाललाय ग्रामपंचायतमध्ये असं तुम्ही आरोप केलाय, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलाय आणि कुणी दुसरं ग्रामपंचायतीमध्ये विरोध करत नाही. तर त्यांचा विरोध आहे, नेमकं काय कारण आहे, का विरोध करताय तुम्ही? मी पांडुरंग कृष्णा डुकरे, ग्रामपंचायत पारगाव तर्फे यामध्ये दुसऱ्या टर्मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. आमच्या ग्रामपंचायतीचा ह्या बॉडीचा कार्यकाल 5 जानेवारी 2023 रोजी चालू झालेला आहे. तदनंतर आम्ही 1 वर्षभर व्यवस्थित काम चाललं होतं. तदनंतर काही कारणास्तव म्हणजे काही निर्णयांमध्ये आमचे बाचाबाची व्हायला लागली किंवा मला जे पटलं नाही ते मी मांडलं असता त्यांनी त्या गोष्टीचा कुठलाही विचार केला नाही. आता 8/5/2024 रोजी मी एक ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये विषय मांडला होता आणि लेखी स्वरूपात मांडला होता का गायरंग गट नंबर 2मध्ये जे पाईपलाईनचं अतिक्रमण चालू आहे ते रोखवण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तर त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याबाबत मी हे ग्रामपंचायतला अर्ज दिला होता आणि मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी असा कुठलाही राजीनामा दिलेला नाही. यांचा मनमानी कारभार मी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडं वेगवेगळे अर्ज देऊन माहिती मागवलेली आहे, तरी पण मला अजूनही माहिती मिळत नाही. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला आहे का बुवा मी 2022 साली राजीनामा दिला, तर तो मी 22 साली त्या बॉडीच्या कार्यकालात होतो आणि आमच्या बॉडीचा कार्यकाल 23मध्ये चालू झालेला आहे. तर मी राजीनामा दिला होता 23मध्ये, साधारणतः 25/3/2024 रोजी राजीनामा दिला होता. पण त्यांनी सरपंचताईंनी तो राजीनामा नामंजूर केला. त्याला कारण दिलं होतं का हा राजीनामा योग्य फॉर्मॅटमध्ये नाही. मग तसं त्यांनी मला लेखी स्वरूपात पत्र देऊन कळवलं पण होतं काय. तदनंतर 26/6/2024 रोजी योग्य फॉर्मॅटमध्ये त्यांना राजीनामा दिलेला आहे. त्याची ही प्रत आहे माझ्याकडं आणि तो त्यांनी जे 8/7/2024 रोजी मंजूर केलेला आहे. आणि अशी वेगवेगळी भरपूर कारणं आहेत की मी ते अशी कागदोपत्री पुराव्यासह दाखवू शकतो काय. सदरचे आत्ता माझ्याकडे भरपूर पेपर आहेत पण आत्ता मोजकेच दाखवतो आहे. पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी संपूर्ण पेपरसह मीडियासमोर किंवा BDO साहेबांसमोर किंवा जिल्हा परिषद
CO ग्रामपंचायत विभाग यांच्यासमोर ते मांडणारच आहे. त्याबाबत माझी तयारी पण चालू आहे. जो ग्रामपंचायतीचे गाळे आहेत त्याला भाडेवाढ केली आहे ग्रामपंचायत म्हणूनही तुमचा विरोध होता असं त्यांचं सांगण्याचा विरोध आहे. काय नेमकं कारण आहे? हो, बरोबर आहे. कारण ग्रामपंचायत भाडेवाढीला माझा विरोध नव्हता. माझा विरोध जो होता तो ग्रामपंचायत गाळेधारक आहेत त्यांना विश्वासात घेऊन भाडेवाढ करावी, त्यासाठी गाळाधारकांबरोबर मिटिंग लावावी हा विषय होता. आणि त्या विषयाला सरपंचांनी आणि उपसरपंचांनी, जो खरं करून उपसरपंचांनी, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की बा त्यांच्याशी कुठलीही मिटिंग लावण्याचा कुठलाही संबंध नाही. कारण मी जो विरोध करत होतो ते गाळाधारक सुद्धा गावचेच आहेत, ग्रामस्थच आहेत, की ते काही बाहेर गावून आलेले नाहीत. म्हणून त्यांना विश्वासात घेऊन भाडेवाढ करावी हा माझा मुद्दा होता. पण त्यांनी तो कुठलाही विचारात घेतलेला नाही.